नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत मिक्स डाळी वापरून मस्त अशी टेस्टी डाळ बनवणार आहोत. ही डाळ बनवायला तर सोपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागते आणि बनते सुद्धा पटकन. आणि दुसरी भाजी वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे. आपण त्यामध्ये छान बटाटा घालणार आहे आणि मस्त पटकन अगदी 10 मिनटामध्ये आपण ही डाळ बनवणार आहोत. त्यासाठी काही बेसिक साहित्य लागतं, ते मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलेलं आहे. आता आपण बनवूया डाळ. डाळीसाठी 2 पळ्या तेल मी इथे कढईमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये डाळी जिऱ्याची फोडणी करायची आहे. नंतर आपण यामध्ये घालत आहोत लसूण. तर लसूण वापरताना थोडा जास्त वापरायचा, म्हणजे डाळीला खूप छान अशी चव येते, म्हणून लसूण थोडा जास्त वापरायचा. त्यामध्ये एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. कढीपत्ता, नंतर लसणाची मस्त चुरचुरीत अशी फोडणी करायची. मस्त आता ह्याचा रंग बदलू द्यायचा आणि नंतर यामध्ये घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा. खूप जास्त बारीक करायचा नाही, थोडासा उबडधोबड राहिला ना का कांद्याची टेस्ट खूप छान लागते. तर आता हा आपण कांदा घालत आहोत. कांद्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घातली ना का डाळीची चव जी आहे ती अजून वाढते. तुम्ही याला तिखट डाळ, तिखट वरण किंवा तिखट आमटीसुद्धा म्हणू शकता. तर आता हे मस्त अशी कांदा चांगला गुलाबी रंगाला येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने डाळी बनवता त्या मला सांगितल्यात तर तशा रेसिपीसुद्धा मी बनवू शकते. आता आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. डाळीमध्ये मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसुराची डाळ घेतलेली आहे. आता आपण इथे 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा हळद, 1.5 चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे. आता ह्याचं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. नंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे. आता तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. आता आपण वरण भातच खाणार आहे, त्यामुळे एखादा बटाटा घातला का भाजीची कसरसुद्धा आपण इथे भरून काढू शकतो. त्यामुळे आपण इथे एक बटाटा घातला आहे. मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी भिजवून ठेवलेली डाळ आहे, डाळ आपण चांगली स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवलेली. ही डाळ जी भिजवलेली आहे त्यातलं पाणी उपसून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ अगदी समप्रमाणात घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही छोट्या वाट्यात म्हणजे छोटी वाटी जर घेतली तर 1 वाटी प्रत्येक डाळ घ्यायची. आता इथे तुम्हाला कोणती दुसरी डाळ हवी असेल तर तीसुद्धा वापरू शकता. फक्त आपल्याला उडदाची डाळ वापरायची नाही आहे, कारण उडदाची डाळ जी आहे ती थोडीशी चिकट असते. त्यामुळे ह्या डाळीला थोडा चिकटपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपण इथे घातलेलं आहे पाणी. आता तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त अशी 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. मस्त आणि चवदार ही डाळ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर 10 मिनटं झालेत आणि आपली ही डाळसुद्धा मस्त शिजलेली आहे. आपल्याला ही डाळ अगदी म्हणतात ना, अगदी गाळ करायची नाही आहे, तर थोडंसं त्याचे असे कण राहिले पाहिजे. त्यांनी ही डाळ खूप सुंदर लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. थोडीशी कोथिंबीर घालायची, हवं असेल तर थोडी कसुरी मेथी आणि चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचा कोळ आधीच घालायचा नाही, बंद करायच्या आधी आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. म्हणजे काय होतं, डाळसुद्धा व्यवस्थित शिजली जाते. तर ह्यामध्ये मी थोडासा चिंचेचा कोळसुद्धा घातला होता. व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला, त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिसलं नाही. तर आपलं हे मस्त उन्हाळ्यामध्ये छान असं टेस्टी वरण, आमटी, भात किंवा डाळ भात तयार आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटू.